2 बाईक 3 बाईक आहेत एकूण. त्या बाईक जरा प्लीज काढून घ्या. हिंदी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शर्मा सरांना या स्पर्धेला आर्थिक मदत केली, त्यांचा या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतोय. धन्यवाद शर्मा सर, थँक्यू. काय केलं करायचं आवाज 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 करायचं स्क्रीन मॅच ऑन. दोन्ही टीमला खूप खूप शुभेच्छा. पहिला चेंडू हाताळण्यासाठी प्रशांत वर्धक. पहिला चेंडू अगदी खोलवर टप्प्याचा हाताळला होता. अक्रॉस खेळायचा प्रयत्न होता, फ्रंटला थोडेसे आले होते जॅक्सन. चेंडू मात्र निघून जातो यष्टीच्या मागे. शशिकांत वर्धक यांना तुम्ही पाहू शकाल. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. ऑफ साइडला फिल्डर आहे त्या ठिकाणी. संधी आहे रनआउटची. डायरेक्ट हिट झाला आहे की नाही? नाही झालाय. असं वाटलं होतं की डायरेक्ट हिट झालाय की काय. अगदी चेंडू आणि प्रशांत वर्धक यांचा हात अगदी जवळ लागला गेला होता, त्याच्यामुळे असं वाटलं इथून परिणित आपल्याला की डायरेक्ट हिट झाला आहे की काय. आता सिंगल कन्वर्ट केला गेला. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन सुरुवात झाली ती फाउंडेशनला, ती म्हणजेच नारंगी टीमच्या. येत्या 5 तारखेपासून एक सगळ्यात मोठी स्पर्धा नारंगीच्या मैदानावर तुम्ही पाहू शकणार मित्रांनो. एनसीसी कप 2026. फुलटॉस मिस केलाय. हा मिस केला फुलटॉस तो म्हणजेच गंग्यानं. वाईटचा इशारा पंचांचा. आवाज कमी झाला जरा. आनंद स्पीकर थोडासा मला फिरव. आवाज खोलणार आहे जरा, कारण आम्हाला आमच्या कानापर्यंत आवाज नाही आला की मग मला असंच वाटेल. ऑफ साईडला फटका आहे. मागे गणेश आहे प्रोडक्टची साडी. अभिनव क्रीडा संकुलन ऐतिहासिक मैदान, आणि त्या ऐतिहासिक मैदानावर आजची स्पर्धा तरी नक्कीच ऐतिहासिक आहे प्रणील. कारण आज आपण या 40+ क्रिकेटमध्ये प्रथमच क्रिस्टल ट्रॉफी पाहिल्यात. अनेक नक्कीच नो डाऊट अनेक आपण ट्रॉफी पाहिलेल्या आहेत 40+ क्रिकेट. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. मनोज पटेल झेलच्या खाली पोहोचण्याचा प्रयत्न करत होते, मात्र झेलच्या खाली पोहोचू शकले नाहीयेत. लॉंग लेग डीपला चेंडू ट्रॅव्हल झालाय. 2 धाव ते कंप्लीट केल्या गेल्या आहेत, आणि या दुहेरी धावेने धावसंख्या फलकावर लागली गेली आहे ती तब्बल 5 धावा. आणि खूप सुंदर ट्रॉफी आहे मित्रांनो. ही ट्रॉफी जो संघ पटकावणार, मात्र त्या ठिकाणी विचार करावा लागेल की ट्रॉफी कुणाला द्यायची आहे जिंकल्यानंतर. अक्रॉस खेळण्याचा प्रयत्न होता, डाऊन द लेग, वाईटचा इशारा. मात्र आज ह्या आपण प्रणील ज्या ट्रॉफीज आहेत ह्या स्पर्धा सुरू होण्या अगोदर आपण नक्कीच हायलाईट केलेत. त्याच्यावर आता जे येणारे संघ आहेत आजच्या दिवसामध्ये, उद्याच्या दिवसामध्ये, ते संघ आपल्या टीमची बांधणी जी आहे ना प्रणील, ती नक्कीच चांगली करून येतील. जे खेळाडू काही ऍबसेंट असतील त्यांना बोलते नाही दादा तुला यायचं आहे, कुठल्याही परिस्थितीमध्ये तुला यायचं आहे, लग्न असेल तर सोडून दे, टॉपिक असेल तर आपण 1 तास लवकर निघू, पण अगदी आपल्याला वेळेवर पोहोचायचं आहे, कारण आम्हाला एक क्रिस्टल ट्रॉफी जिंकायची आहे. प्रशांत वर्धक गोलंदाजी ट्रॅकवर तयार. समोर जॅक्सन. क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळायचं होता. पुन्हा एकदा डाऊन द लेग. सलग 3रा चेंडू वाईटच्या स्वरूपात धावतोय प्रशांत वर्धक. धाव संख्या झाली ती 8. प्लास्टिक मुक्त मीरा भाईंदर, प्लास्टिक मुक्त भारत आणि प्लास्टिक मुक्त ही स्पर्धा असं म्हणू शकतो आपण. खूप चांगली संकल्पना उमरामध्ये क्रीडा मंडळाची. फुलटॉस स्वीप करायचा प्रयत्न. मिस टायमिंग स्ट्रोक आहे. चेंडू हवेत होता. कॅच त्या ठिकाणी ड्रॉप होतोय. 1 धाव झाले. दुसऱ्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला जातो. नॉन स्ट्राइक एंडला थ्रो येतोय, मात्र तत्पूर्वी या ठिकाणी या 2 धावा देखील कंप्लीट केल्या गेल्या. जॅक्सन वर्ष जर पाहिलं 50च्या पलीकडे, 50 वर्षावरील हा खेळाडू आपण स्ट्राइक एंडला व्हाईट कॅप मध्ये पाहतोय. जय किसन जॅक्सन आणि त्यांच्या समित 45 अबावचा खेळाडू म्हणजेच गंगाधर. 40 वर्षावरील क्रिकेटची स्पर्धा आपण पाहतोय. आणि जर जॅक्सनचा विचार केला तर म्हणजे आपण 50+ एक नियम आहे, मात्र 50 वर्षाहून अधिक वय हे जॅक्सनचं असेल. म्हणजे 60 असेल जॅक्सन. 60 वर्ष. बघा या वयात देखील 40+ क्रिकेट. खास करून मी परवाच्या दिवसामध्ये प्रहार चषक नारंगीच्या मैदानावर समालोचन केलं. लेदर क्रिकेट स्पर्धा होती, ती T20 स्पर्धा होती, आणि त्या स्पर्धेमध्ये मी पाहिलं संध्याकाळच्या वेळेमध्ये योगेश बरेचसे असे खेळाडू आहेत नारंगीच्या टीम मधील, ते संध्याकाळच्या वेळेस पूर्ण मैदानाला जवळपास वॉर्मअप करतात.
हे मी पाहिलं कालच्या दिवसामध्ये. एंड ऑफ द ओव्हर नंबर 1, पहिले षटक संपले, धावा फलकावर लावले गेले त्या बिनबाद 10 धावा. एक चांगली सुरुवात नारंगीची या मैदानावर. आतापर्यंत बऱ्याचशा संघांना पारितोषिक पटकावले, त्याच्यामध्ये मी नारंगीचं देखील नाव घेईल. नारंगीने देखील क्रमांक 3चं पारितोषिक या मैदानावर पटकावलं आहे, लक्षात ठेवा. तर एका साईडला पेनकरपाडा संघ, या टीमचं मात्र स्वप्न अजूनही अपुरं आहे. या टीमने नक्कीच अनेक पारितोषिक पटकावले, चॅम्पियन देखील पेनकरपाडा संघ बनलाय. मात्र या गोडदेवच्या ऐतिहासिक मैदानावरची आम्हाला ट्रॉफी मिळवायची, त्याच्यामुळे हा प्रयत्न असेल पेनकरपाडा टीमचा की इथून आम्हाला जवळजवळ सेमीफायनल पर्यंत पोहोचायचं. तर नारंगी संघ हा प्रयत्न करून आम्ही सेमीफायनल या मैदानावर खेळलो आहोत, मात्र आम्हाला काय करायचे. आम्ही देतोय गोलंदाजी ट्रॅकवर षटक क्रमांक 2, 5 षटकांचा सामना असेल. अभिनव क्रीडा संकुलन आपण पाहतोय आणि काय आज उद्घाटन सोहळा पार पडला. राज्यगीताना आपण उद्घाटन सोहळा या ठिकाणी पार पडला. वेळेकडे लक्ष द्या. 20 मिनिटात 4 षटक तुमची वेळ या ठिकाणी लावण्यात आली आहे, त्याच्यामुळे शक्यतो 20 मिनिटात 4 षटक क्लिअर करा. मी सन्माननीय ओम क्रीडा मंडळाचे अध्यक्ष आणि नवनिर्वाचित नगरसेवक सन्माननीय माहिती म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपण आमच्या मुख्य माणसावर आचरस्त व्हायचं आहे. त्यानंतर प्रशांत पाटील ऑफसाईडला वेळेस कट करतोय. विथ द टू हा चेंडू खेळला गेला. अतिशय जबरदस्त फटका हा येतोय या स्पर्धेतील चौका. गंगाधरच्या बॅटमधून 4 धावा. थँक्यू विचे. साई कृपा चे प्रोप्रायटर प्रशांत पाटील सोबत निलेश पाटील हे देखील आहेत. विनंती करतो मुख्य माणसावरून बसायचं. काय मात्र फटका खेळा. बुडलेल्या म्हणून चेंडूला टॉस केलं होतं आणि नक्कीच ती लाईन ओळखली आणि विथ द टू अगदी अप्परकट आपण ज्याप्रमाणे पहिली खेळतोय तशा प्रकारे स्ट्रोक मात्र गंगाधरने खेळला. गोलंदाज या समोर गंगाधर ऑन साईडला खेळायचा होता. बॅटला चेंडू ब्रश करून चेंडू हवेत आहे. एसटीच्या मागे चेंडू निघून गेला. फायलिंगचा फील्ड चेंडूला उचलण्यासाठी तो एक धाव तर पूर्ण झाला. थ्रो देखील चांगला पाहायला मिळत नाहीये. सिंगल मिळणार. धावा संख्या झाली आहे ती तब्बल 15 धावा. अभिनवचं मैदान, या मैदानात आपण 40 धावा पाहिले, 50 धावा पाहिले. या मैदानावर आपण 60-70 धावा देखील होताना पाहिले, लक्षात ठेवा. आता सध्याच्या घडीला नारंगी संघ ज्याप्रमाणे मैदानाच्या आतमध्ये खेळतो तरी आपण प्रोजेक्टर स्कोरचा विचार केला तर 50 धावा असतील. क्लिक करण्याचा प्रयत्न होता. डाऊन द लीग चेंडू टाकला गेला. बॉडी गोडेकर सर वळतायत. व्हाईटचा इशारा येतोय. धावेत धावा संख्या झाली आहे ती म्हणजे तब्बल 16. त्याच्यामध्ये 5 धावा अमांत दिले. 5 चेंडू वाईट टाकले पेनकरपाडा या टीमनं. नक्की कळत नाही कारण हा संघ म्हटलं तर चांगली गोलंदाजी आपण या संघाच्या माध्यमातून नेहमीच पाहिलं. आज नक्की पेनकरपाडा संघाला काय झाले हे कळत नाही. काय करून टेक्निकला गेले होते का की जवळपास सराव बंद आहे पेनकरपाडा टीमचा. म्हणजे आम्ही एंड ऑफ द ओव्हर नाही झाली, माफ करा. मला वाटते खेळाडू रिटायरमेंट घेतोय. 9 चेंडू नंतर 50चा खेळाडू रिटायरमेंट घेऊ शकतो. हा आपल्या बॉडी प्लेस क्रिकेटचा रूल आहे, नियम आहे. आणि या ठिकाणी जॅक्सन रिटायरमेंट घेतलं. त्यांच्या जागी न्यू बॅटर मिस्टर रमेश मांगेला. रमेश मांगेला यांच्याविषयी सर्व फॉर्मॅटमध्ये नक्कीच अव्वल दर्जाचा खेळाडू आहे रमेश मांगेला. लीडर क्रिकेट असू द्या, ए डिव्हिजनच्या माध्यमातून लीडर क्रिकेट खेळलं जातं. त्यानंतर टेनिस क्रिकेट देखील अव्वल दर्जाचं हे रमेश मांगेला यांच्या माध्यमातून आपण पाहिलं. आणि सगळ्यात महत्वाचं एक बेस्ट ऑलराऊंडर आहे रमेश मांगेला. आज नक्कीच ते आपल्या टीमसाठी या ठिकाणी हजेरी लावते. क्रिस्टल ट्रॉफी वारंवार ट्रॉफ्यांचा केला जाईल. या प्रथमच बॉडी प्लेस क्रिकेटमध्ये या क्रिस्टल ट्रॉफी आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. गोलंदाज तयार. कमी स्ट्राईकवर रमेश मांगेला. खेळायचं होतं. बॉलर बॅक ड्राईव्ह खेळलं गेलं. एकच धाव मिळणार. कारण की म्हटलं तर नक्कीच तुकाराम मांगेला सर्वांची देखील आठवण होईल. वन ऑफ द ग्रेट समालोचक, क्रिकेट विश्लेषक म्हणून त्यांची ओळख जगतामध्ये अपील केली गेली मैदानाच्या
आपण म्हणलं तरी काही चेंडू आव्हान येता येत अभिज्ञ मात्र पुन्हा एकदा ते लाईन प्राप्त केले मैदानात 7 षटक आपण अमित यांचं पाहिलं षटक क्रमांक 3 विशाल येतोय आज पेनगरपडा टीमने देखील आपल्या टीमची चांगली बांधणी केली विशाल आहे त्यानंतर मनोज पाटील त्यानंतर दीपक त्यानंतर मनोज चांगले हेमंत त्यानंतर गणेश पाटील प्रशांत वर्धक शशिकांत वर्धक बाबू आहे त्यानंतर पाठपुटीला चेंडूला कट केलं गेलं सिंगल मिळणार की नाही डायरेक्ट हिट झालाय आणि तो बॅटर या ठिकाणी बाद होतोय सिंगलचा प्रयत्न केला होता कॉलिंग नोची होती रमेश त्या ठिकाणी रेडी नव्हता नोचा कॉल रमेशचा होता मात्र कुठेतरी स्ट्राईक एंड मधून मात्र त्याने सुसाट सुटली होती गंगाधरची विकेट डाऊन दुसरा धक्का नारायण टीमला मिस्टर गंगाधर बॅक टू द पॅव्हलियन करायला गेले बैठक आणि झाला बैठक असं होऊ शकते नाही गंगाधरच्या बद्दल आणि मोठी विकेट निभावली कारण चौकार आपण गंगाधरच्या बॅटमधून पाहिला होता त्यावेळेस स्वतः कर्णधार मैदानाच्या आतमध्ये येत आहेत कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट योगेश धुरत ही नागधारी स्ट्राईक एंडवर त्याला तुम्ही पाहू शकाल विशाल गोलंदाजी ट्रॅकवर धावसंख्या दिली होती तब्बल 17 आणि 17 वर खतरा पूर्ण टप्प्याला चेंडू टाकला होता सिक्सचा फटका ॲडवरचा मारा होता सिंगल धावा झाल्या ते 18 40+ क्रिकेट मित्रांनो लेजेंडरी खेळाडू आहेत ज्याने आपल्या यंग वयात टेनिस क्रिकेट गाजवले असे खेळाडू आहेत डान्सिंग डाऊन द पिच पुढे येऊन चेंडूला लॉफ केलाय मिड विकेट डीपला चेंडू ट्रॅव्हल झाला हेमंत चेंडूला फील्ड करतोय सिंगल इथे मिळणार बघा इथे काही ठिकाणी घोषांकित क्षेत्र देखील आहेत तर काही ठिकाणी बाउंड्री लाईन देखील या ठिकाणी क्लिअर आहेत मात्र काही ठिकाणी टायटॅनिक देखील आहे ही टायटॅनिक क्रॉस करण्याचा विक्रम पराक्रम अलंकार तरीने केलाय ऑफ साईडला शॉर्ट बॉल आहे यावेळेस शफल झाला होता पुढचा पाय जो आहे तो जवळपास लेग स्टंपच्या थोडंसं बाहेर फैलावला होता आणि बॅकफुटला जाऊन चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होता या ठिकाणी योगेश यांचा चांगली गोलंदाजी सुरुवातीला नक्कीच काही धावा खर्च केलेत मात्र ते वापसी करण्याचा प्रयत्न पेनकरपडा टीम कडून होतोय बॅटची एज आहे ऑन साईडला खेळायचं होतं बॅटला ब्रश करून चेंडू होतो थर्ड मॅन डीपला मागे फिल्डर आहे प्रोटेक्शनसाठी एकदा तर वेगाने पूर्ण केला डबलचा कॉल अचूक थ्रो आला होता त्या ठिकाणी आता रनिंग बिटवीन द विकेट कौतुकास्पद वेल डन योगेश 2 धावा मिळतील आणि या 2 धावांनी धावा संख्या झाली ती म्हणजे 21 सुरुवात नक्कीच अफलातून झाली होती आणि त्याच अनुषंगाने आम्ही म्हटलं होतं की याच करंट रनरेटने खेळत राहिलं तर प्रोजेक्टर स्कोर तब्बल 50 धावा या फलकावर लावू शकतील नारंगी टीम मात्र या ठिकाणी नक्कीच वापसी केल्या पेनकरपाडा टीमनं काही चुका घडल्यात कारण जी आज गोलंदाजी पेनकरपाडा टीमची पाहिली आहे ओव्हरऑल इतक्या वर्षामध्ये नक्कीच इतके अवांतर चेंडू तरी मी म्हणेन पेनकरपाडा टीमनं कधी टाकले नाहीत खूप सुरेख फटका आहे एक प्रकारे म्हणायचं गेलं तर चाबूक स्टोक खेळला गेलाय 2 धावा इथे मिळतील घोषांकित क्षेत्र आहे आणि या दुहेरी धाव्याने धावसंख्या झाली आहे ती तब्बल 23 लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड नारंगी मास्टर्स संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय आणि एका चांगल्या स्थितीमध्ये 23 धाव म्हटलं तर जवळजवळ आपण म्हटलं तर जवळजवळ 8च्या आसपास करंट रन रेट आपण म्हणू शकतोय मात्र अशाच पद्धतीने खेळत राहावं लागेल 40+ क्रिकेटची स्पर्धा 11वी स्पर्धा 23 स्पर्धांच्या मालिकेमधील आपण 11वी स्पर्धा या ठिकाणी खेळतोय आणि खूप चांगल्या ट्रॉफीज पारितोषिक तुम्हाला पाहायला मिळतील त्यानंतर उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षक आणि मालिकावीर ही देखील पारितोषिक या ठिकाणी आपण पाहू शकाल त्यानंतर मॅन ऑफ द मॅच
प्रत्येक मॅच मध्ये आपण मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार देखील या ठिकाणी देणार आहोत. गोलंदाज तयार, चौथं षटक देण्यासाठी मिस्टर हेमंत. पहिला सामना मित्रांनो आपण पाहतोय. यावेळेस क्वेकटचा फटका, नो चान्स फिल्डर. हा चेंडू थांबणार नाहीये, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू निघून जाईल धन 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 करत बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4. थँक्यू डीजे आर के. काय फिटकावड आहे, सौंदर्य आहे क्रिकेटचं सौंदर्य. आणि लेदर क्रिकेटमध्ये आपण असे स्ट्रोक बऱ्याचदा पाहतोय प्रणील. आणि नक्कीच मी म्हटलं ना की जवळपास दोन्ही फॉर्मॅटमध्ये चांगला क्रिकेट खेळणारा अव्वल दर्जाचा खेळाडू रमेश मांगेला आहेत, जे दोन्ही फॉर्मॅट चांगल्या प्रकारे खेळतात, लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट. स्विच हिटचा फटका आहे, मात्र मागे प्रोडक्शन आहे, फक्त सिंगल मिळेल. चांगल्या प्रकारे चेंडूला फील्ड केल्या गेलं, चांगला थ्रो त्या ठिकाणी स्ट्राईक एंडला दिला गेला. खास करून रमेश मांगेला यांच्यासाठी तो फिल्डर डीप थर्ड मॅन रिझर्व मध्ये बाउंड्री लाईनच्या अगदी जवळ ठेवण्यात आला आहे. कारण पूर्ण कल्पना आहे रमेश मांगेला अशा प्रकारचे स्ट्रोक त्या ठिकाणी खेळू शकतोय. धावा झाल्या त्या तब्बल 28, 28, लॉस ऑफ 2 विकेट ऑन बोर्ड नारंगी मास्टर्स. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, समोरच्या दिशेने खेळायचं होतं, मात्र थोडासा उशीर स्ट्रोक खेळ, कारण बॅट कुठेतरी म्हणायचं गेलं तर मध्येच थांबवली गेली आणि या कारणास्तव चेंडूला मिडल करता आलं नाहीये. क्लिंग बोल्ड, दांडी गुल, टीम कॅप्टन योगेश करत भरतीच्या मार्गी आउट. थँक्यू डीजे. आगरी कोळ्यांची स्पर्धा, आगरी कोळी समाज एकत्र आणण्याचा एक मी म्हणेन प्रामाणिक प्रयत्न, आणि ते म्हणजेच 40+ क्रिकेट. मित्रांनो, खऱ्या अर्थानं म्हणायचं गेलं तर बघा, ज्यावेळेस इंग्रजांचं आपल्या भारत देशावर राज्य होतं त्यावेळेस बाळ लोकमान्य टिळक यांनी नक्कीच सार्वजनिक गणेशोत्सव सुरू केला, कारण आपल्या लोकांना एकत्र आणण्यासाठी. त्याचप्रमाणे आगरी कोळी समाज सामाजिक संस्थेनं क्रिकेट हे फक्त साधन निवडलंय. या क्रिकेटच्या माध्यमातून आपण आपला जो समाज, आगरी कोळी समाज जो विखुरला आहे, त्या समाजाला एकत्र आणण्याचं काम म्हणजेच 40+ क्रिकेट. मित्रांनो, या क्रिकेटमध्ये पैसा नाही आहे, मात्र या क्रिकेटमध्ये आहे ती म्हणजेच मैत्री. ऑन साईडला फटका चांगला आहे, लॉंग ऑन डीपला चेंडू निघून येतोय. गणेश आहे, चेंडूला स्टॉप करतोय साईड स्क्रीनच्या अगदी समोर, सिंगल. कारण या क्रिकेटनं आपल्याला काय दिलंय, आज या क्रिकेट सोबत 23 गावं जुडलेत आणि या क्रिकेटनं आपल्याला मित्र दिलेत. या क्रिकेटनं आपल्याला नाती जोपासायला शिकवलंय, या क्रिकेटनं आपल्या समाजासाठी जगायला शिकवलंय. अशा 40+ क्रिकेट सोबत आपण जोडलोय मित्रांनो. आणि 40+ क्रिकेट म्हणजे काय, तर एक धाव आरोग्यासाठी म्हणजेच 40+ क्रिकेट. आणि याच क्रिकेट सोबत आपण जोडलोय मित्रांनो. आज स्विच हिट खेळायचंय, यावेळेस चेंडू हवेत आहे, मात्र फिल्डर त्या ठिकाणी आहे मागे प्रोटेक्शनसाठी. थर्डमॅन डीप वरून फिल्डर येतोय, बाउंड्री लाईनच्या दिशेने चेंडूला अडवण्याचा प्रयत्न होता, मात्र चेंडू त्या ठिकाणी अडवता आला नाहीये, निघून जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. हा येतोय रमेश मांगेला यांच्या बॅटमधून मास्टर स्ट्रोक. 4 धावा. थँक्यू आर के दादा. साऊंड सिस्टम. 33 धावा फळकावा, 33, लॉस ऑफ 3 विकेट ऑन बोर्ड. रमेश मांगेला, मी सुरुवातीला म्हटलं होतं, ज्यावेळेस रमेश मांगेला मैदानाच्या आतमध्ये उतरले होते त्यावेळेस म्हटलं होतं की अव्वल दर्जाचा खेळाडू आहे, आणि ते त्याने सिद्ध केले मैदानाच्या आतमध्ये की मी अव्वल दर्जाचा खेळाडू का आहे. सर्व दिशेला खेळण्याची क्षमता बाळगणारा खेळाडू आहे रमेश मांगेला. सध्याच्या घडीला डोकेदुखी ठरलाय हा खेळाडू पेनकर पडा या टीमसाठी. गोलंदाज तयार हेमंत. डान्सिंग डाऊन द पिच पुढे आलाय, इनसाइड आउटचा फटका आपण पाहू शकाल त्या ठिकाणी. 2 धावा इथे मिळतील, डी झोन आहे, धावा मिळतील 2. धावा झाल्यात त्या 35. प्रणील पाटील आमच्या समित स्कोरिंग साठी आहेत, त्यांचा आवाज देखील तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचवला जाईल. आज त्यांच्या आमच्या सोबत आहेत कॉमेंट्री बॉक्समध्ये.
प्रदीप असेल, प्रणील असेल आणि नितीन आळवे नाही आहेत, कारण भरपूर बिझी शेड्यूल आहे. खास करून जो आपला राजकीय वेळ सुरू होता, ज्यावेळेस इलेक्शन जाहीर केलं होतं, ते मला जवळपास 25 ते 30 दिवस नितीन आळवे सरांनी त्याच्यावर काम केलंय. त्याच्यामुळे ते आज या ठिकाणी वेळ देऊ शकत नाहीयेत. धावसंख्या झाली ती म्हणजे तब्बल 35. या षटकाचा विचार केला आपण हेमंतच्या आता तब्बल 12 धावा या ओव्हरमध्ये कुठल्या गेल्या आहेत. 40+ क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय आणि क्रिस्टल ट्रॉफी ही तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो या स्पर्धेमध्ये. त्याच्यामुळे प्रत्येक संघ हाच विचार करेल की आम्हाला जिंकायचं आहे, कमीत कमी सेमीफायनल पर्यंत जायचं आहे. प्रणील हा विचार नक्कीच प्रणील या ठिकाणी प्रत्येक टीम करेल. ऑन साईडला फटका जोरकस खेळायचा होता, मात्र तितका प्रॉमिसिंग स्ट्रोक पाहायला मिळत नाही. डीप स्क्वेअर लेगला चेंडूला स्पीड केलं गेलं, चांगलं क्षेत्ररक्षण, एक धाव इथे मिळणार. आता मात्र अव्वल दर्जाचा गोलंदाज यूज केला जातोय. मी म्हणेल दीपकचा वापर प्रणीत अगोदर करणं गरजेचं होतं. ज्यावेळेस रमेश मांगेला मैदानाच्या आतमध्ये आले त्यावेळेस दीपकला पुढे आणणं गरजेचं होतं पेनकरवाड्या टीमला. तर मी उल्लेख जो केला होता, कारण ज्यावेळेस अव्वल दर्जाचा खेळाडू समोरचा संघ यूज करतोय त्यावेळेस आपला देखील अव्वल दर्जाचा गोलंदाज आपण यूज करणं गरजेचं आहे. शॉर्ट बॉल क्रॉस बॅटेड स्ट्रोक खेळला गेलाय, मिड विकेट डीपला चेंडू जातोय, एक धाव इथे मिळणार. कारण एक लक्षात ठेवा, जब भी सामने वाला अपने को बादशाह दिखत आहे ना, तब अपने पास भी 51 होना जरुरी आहे त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी. त्याच्यामुळे मी म्हणेल हे चौथं षटक नाही तर जवळजवळ तिसरं षटक माझ्या मते दीपकला देणं गरजेचं होतं, जेणेकरून जास्त काळ रमेश मांगेला कदाचित विकेटवर उभे राहू शकले नसते. एखादी विकेट दीपकनं प्राप्त केली असती. विकेट टेकर गोलंदाज आहेत म्हटलंय बघा, एखादी विकेट दीपकनं प्राप्त केली असती. विकेट टेकर गोलंदाज आहेत दीपक आणि यावेळेस ती विकेट प्राप्त केली दीपकनं. बंधू या ठिकाणी बाद, आउट. आगरी कोळ्यांची कुळस्वामिनी आदिशक्ती आदि माया आई एकविरा मातेचं गीत हे आमच्या आरके दादा कडून वाजवलं गेलंय. थँक्यू आरके दादा, धन्यवाद. न्यू बॅटर मिस्टर विलास ज्यानं केलं होतं अनेक गोलंदाजांना खलास. नारंगीच्या मैदानावर काय अफलातून बॅटिंग केली होती, तोच विलास मात्र स्ट्राईक एंडवर. अंतिम षटक स्लॉगवर स्पेशलिस्ट मिस्टर दीपक मात्रे गोलंदाजी ट्रॅकवर. धावसंख्या झाली तब्बल 37. 37 धावा या फळकावर लावल्या आहेत नारंगी टीमनं. शॉर्ट बॉल आहे, कट करतोय. थर्ड मॅन डीपला चेंडू ट्रॅव्हल्स झाला, मागे प्रोडक्शन आहे त्या ठिकाणी. एक धाव तर कंप्लीट केले, दुसऱ्याचा कॉल दिला जातोय. रमेश त्या ठिकाणी रेडी नाहीये, रिक्स होती. सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करण्यामध्ये थोडासा धोका होता आणि याची जाण आहे रमेशला, त्याच्यामुळे रमेशने त्या ठिकाणी थांबवलं. विलासला स्ट्राईक स्वतःजवळ ठेवली. धावा झाली 38, लॉस ऑफ 4th विकेट. 38 धावा 4 गड्यांच्या मोबदल्यात नारंगी संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. अंतिम षटक सुरू आहे. अंतिम षटकातील आतापर्यंत 4 चेंडूंचा खेळ संपलाय, 2 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. विथ द स्विन खेळायचं होतं, स्विच हिट. मात्र पॅट आणि बॉलचं प्रॉपर करेक्शन त्या ठिकाणी झालं नाहीये. चेंडू सरळ निघून येतो यष्टीच्या मागे. यष्टीरक्षक शशिकांत वर्तक यांच्या हातामध्ये. खूप चांगली गोलंदाजी, व्हेरिएशन आहे, क्वालिटी आहे, क्वांटिटी आहे दीपक मात्र जवळ. आणि खास करून चेंडू ज्यावेळी रिलीज करतोय त्यावेळेस ती ऍक्शन जी आहे आणि जी ग्रीप आहे, चेंडूची ग्रीप तो दाखवत नाहीये की आता ऑफ ब्रेक करणार की लेग ब्रेक करणार. ती ग्रीप आहे ती तो कधीच दाखवत नसतो बॅटरला. ही एक खासियत आहे दीपक मात्रे यांची. बघा अगदी चेंडू मागून त्यानंतर मात्र रिलीज ऑफ द डिलिव्हरीच्या वेळेस तो अगदी चेंडू समोर आणतोय. गॅप मध्ये फटके, हा चेंडू अडणं गरजेचं होतं, मात्र हा चेंडू अडत नाहीये. शेवटच्या चेंडूवर येतोय अतिशय दर्जेदार फटका. रमेश मांगळे यांच्या बॅटमधून 4 धावा. 5 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या फळकावर लावली आहे नारंगी मास्टर्स टीमनं. ती म्हणजेच 42 धावा आणि 43 धावा विजयासाठी दिल्या जात आहेत त्या पेनकरपाडा या टीमला.
येणारे 30 चेंडू, येणाऱ्या 30 चेंडूमध्ये धावा करायचे 43. जाऊया आपण पुढच्या मॅचच्या नाणेफेकीच्या दिशेनं. टीम कॅप्टन उमेळमान आणि टीम कॅप्टन आर के मोरबा, आपण प्लीज नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. टीम कॅप्टन उमेळमान आणि टीम कॅप्टन आर के मोरबा, या दोन्ही टीम कॅप्टन त्वरित या मधल्या वेळेमध्ये नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. 43. बघा 43 धावसंख्येचा आपण विचार केला तर अव्वांतर चेंडू प्रणित, जवळजवळ 6 चेंडू वाईट, त्यानंतर आलेला हा चौकार बाडिश लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये, तो चेंडू देखील अडवता आला असता, प्रयत्न केला गेला असता तर. या सगळ्या गोष्टी खूप महत्वपूर्ण ठरतील. मात्र एका चांगल्या स्थितीमध्ये आपण नारंगी संघाला पाहतोय. जवळपास 43 धावेचं आव्हान पेंडकरपडा टीम समोर ठेवलंय. या ठिकाणी टेनिस चेंडू आपण यूज करतोय, लक्षात ठेवा. आगरी समाज सामाजिक संस्थेची आपण ही स्पर्धा पाहतोय. चला दोन्ही टीम कॅप्टन विनंती करतोय, उमेदमान टीम कॅप्टन मुकेश पाटील या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आर के मोरवा, जर कॅप्टन असेल तर एखादा खेळाडू प्लीज आपण नाणेफेक करण्यासाठी या. मधल्या वेळेमध्ये नाणेफेक होणं गरजेचं आहे. 43 धावा आणि या 43 धावांना कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार पेनकरपडा संघ. ज्यावेळेस या मॅचला सुरुवात होणार, समालोचन कक्षामध्ये करतोय बदल, इन्व्हाइट करतोय कॉमेंट्री बॉक्समध्ये आमचे साथी समालोचक प्रणित पाटील यांना. वेलकम प्रणित, कॉमेंट्री बॉक्समध्ये तुझं हार्दिक स्वागत मित्रा. हॅलो हॅलो चेक. हॅलो हॅलो. धन्यवाद भरत सर. चला पुढील कर्णधार आम्ही विनंती करतोय. आर के मोरवा संघाचे कर्णधार जर उपस्थित असतील तर लवकरात लवकर या, आपल्याला इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेक करून घ्यायची आहे. मुकेश पाटील मॅन फ्रॉम उमेळमान, आमचे उमेळमान संघाचे संघनायक इथे उपस्थित झाले आहेत. तर नम्रपूर्वक विनंती असेल, आर के मोरवा संघ आपला एखादा प्रतिनिधी जरी पाठवला तरी आम्ही नाणेफेक करून घेणार आहोत. जर सामन्याकडे लक्ष दिलं तर पहिला सामना इथे सुरू झाला आणि अतिशय एक दमदार सुरुवात मी म्हणेन नारंगी संघाची. 42 धावा 5 षटकांमध्ये पूर्ण केलेल्या आहेत आणि 43 धावांचं एक सकाळच्या सत्रात मी नक्कीच म्हणेन एक मोठं उद्दिष्ट असेल, कारण या अभिनवच्या नगरीमध्ये सकाळी धावा थोड्याशा कमी येत आहेत. त्यामुळे पेनकरपाडा संघासमोर एक चॅलेंजिंग आव्हान असेल, ते म्हणजे 43 धावांचं 5 षटकं. 43 धावा तुम्हाला या पूर्ण करायच्या आहेत. ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळ आयोजित ओम ब्रह्मदेव मास्टर चषक 2026 मध्ये आलेल्या सर्व खेळाडूंचं, सर्व मान्यवरांचं आम्ही मंडळाच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. जे आपण ट्रॉफीज पाहतोय, सकाळपासून या ट्रॉफीजची चर्चा होती की मला वाटतं 36 वर्षांचा मास्टर क्रिकेटचा इतिहास आहे आणि त्यामध्ये प्रथमच या क्रिस्टल ट्रॉफीज आपण या ओम ब्रह्मदेव मैदानच्या या मैदानावर पाहत आहोत. आणि सर्वच कर्णधार या ट्रॉफींजोडीला फोटो काढण्यासाठी येत आहेत. दोन सलामीचे फलंदाज मनोज आणि मोहन ही जोडी पेनकरपाडा संघातर्फे आपल्याला पाहायला मिळते. चला कर्णधार या. आर के मोरवा संघ यस कर्णधार इथे आले आहेत. मी आमचे मीरा भाईंदर महानगरपालिकेचे नवनिर्वाचित नगरसेवक मान्य श्री महेशदादा म्हात्रे यांना विनंती करतोय की या आपण आपल्या शुभ हस्ते आपण नाणेफेक करणार आहोत. दोन्ही कर्णधार तिथे आलेले आहेत, उमेळमान संघ आणि मोरवा संघ. चला आमच्या नवनिर्वाचित नगरसेवक श्री महेशदादा म्हात्रे यांना आम्ही विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. तसेच आमचे मंडळाचे उपाध्यक्ष श्री अमृत पाटील दादा यांचं देखील आगमन झालं आहे. वेलकम सर, आपण देखील मंचावर यायचं आहे. कॅमेरामॅन थोडंसं स्टेजवर फोकस करा, इथे नाणेफेक होते. स्क्रीन चालू झालेली आहे, सर्वांनी जर लक्ष दिलं तर अतिशय सुंदररित्या स्क्रीनवर सर्व क्षणचित्रे आपण टिपणार आहोत. थोडंसं आपण समोरून
बाजूला व्हायचं आहे, कारण यूट्यूबच्या माध्यमातून आपण सर्व गोष्टी लाईव्ह दाखवत आहोत. त्यामुळे नाणेफेक होते इथे. महेशदादा म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल केला जाईल. उमेळवान संघ आणि मोरवा संघ आपण पाहतोय. मोरवा संघ इथे नाणेफेक जिंकलेला आहे आणि नक्कीच आपला निर्णय ते कळवतीलच. अस्मी स्पोर्ट्सच्या मार्फत सर्व कर्णधारांना टीमला एक पाण्याची बॉटल आणि एनर्जर दिलं जात आहे. धन्यवाद अस्मी स्पोर्ट्सचे देखील आम्ही आभार मानतोय. गोलंदाजी मार्कवर जय किसन. सुरुवात होते इथे दुसऱ्या इनिंगची. पहिला चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता मोहन यांचा, परंतु चेंडू पडल्यानंतर थोडासा आतमध्ये येतोय. चेंडू जातोय निर्धाव. निर्धाव चेंडूने इथे सुरुवात केली जाते ती म्हणजे नारंगी मास्टर्स संघातर्फे. अतिशय सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू जय किसन. वय वर्ष मला वाटतंय 60 पेक्षा जास्त आहे आणि अतिशय सुंदर फिटनेस पाहायला मिळतोय. आता मात्र फुलटॉस पर्यंत चेंडू. थोडीशी दिशा हरवलंय. पंच लगेच ऍक्शन मध्ये येताना दिसत आहेत आणि या अवांतर धावेने संघाच्या धावसंख्येला प्रारंभ होतोय, तो म्हणजे पेनकरपाडा मास्टर्स संघाच्या. अतिशय सुंदर स्क्रीनवर आपण सर्व क्षणचित्र आजचा संपूर्ण दिवस पाहणार आहोत. प्लॅस्टिक मुक्त मीरा भाईंदर आणि प्लॅस्टिक मुक्त आपली टुर्नामेंट कशी ठेवता येईल याकडे जास्तीत जास्त भर देण्यात आलेला आहे. म्हणूनच यावर्षी बॅनर्स आपल्याला भरपूर कमी दिसतील. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. शेवटच्या क्षणी मला वाटतं बॅटची कड घेतले. चेंडू निर्धाव जातोय. चांगली गोलंदाजी मी म्हणेन. जॅक्सन या नावाने प्रसिद्ध असलेले जय किसन हे खेळाडू आहेत. जॅक्सन म्हणून त्यांना संबोधलं जात आहे आणि ज्या पद्धतीने गोलंदाजी करतायत नक्कीच आपलं नाव हे सार्थ ठरवतायत. पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर सज्ज होताना मोहनसाठी पुन्हा एकदा फुलारलेचा चेंडू. अतिशय सुंदर गोलंदाजी म्हणावी लागेल. बघा आपण 40+ क्रिकेट पाहतोय आणि त्यामध्ये 60 वर्षावरील हे खेळाडू आपण गोलंदाजी करताना पाहतोय. त्यामुळे फिटनेसचा जो दर्जा आहे ना त्याची नक्कीच दाद द्यावी लागेल. आमच्या जोडीला गुणलेखक म्हणून बाळकृष्ण पाटील नाना बसलेले आहेत. बरीच वर्ष त्यांनी देखील क्रिकेटची सेवा केली आहे आणि आज मात्र आमच्या सोबत गुणलेखकाच्या भूमिकेत आमची साथ देत आहेत. पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. ते मात्र क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरनं चेंडू निघून जात होता. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. 2 धावा धावून पूर्ण झालेल्या आहेत. इथे मात्र 2 धावा धावून पूर्ण झालेल्या आहेत. 2 धावाने धावफलक पुढे सरकलाय. तीन धावा झालेत. इथे मात्र मोठा फटका पाहायचा आहे कितव्या माळ्यावर हा फटका लँड होतोय. यस 2 धावा. पंच आपल्याला ऑफिशियल इशारा करतात. बघा तिथे नियमावली सर्व मॉन्टी सरांना माहीत आहे. बरीच वर्ष या मैदानावर पंच म्हणून आपली भूमिका पार पाडत असतात. या 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. धावा झालेत ते म्हणजे 5:43 धावा पूर्ण करायच्या आहेत. हा सामना जर जिंकायचा असेल आणि या क्रिस्टल ट्रॉफीच्या दिशेने पाऊल पुढे जायचं असेल तर नक्कीच चांगली फलंदाजी करावी लागेल. परंतु इथे मात्र बॅटची कड घेते. पहिला धक्का बसतोय तो म्हणजे पेनकरपाडा मास्टर्स संघाला. धावसंख्या 5 असताना मोहन बाद होतोय. वेलकम डीजे. दर्याला आईलाय तारूर वाट पंधरावर बघितय फारूर. धन्यवाद डीजे. शेवटच्या चेंडूवर इथे मात्र पहिला धक्का बसतोय तो म्हणजे पेनकरपाडा मास्टर्स संघाला. धावसंख्या 5 असताना मोहन बाद होऊन डगआउटमध्ये परततोय. स्वीप करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची कड घेतोय आणि इथे मात्र क्षेत्ररक्षक कोणतीही चुकी करत नाही. नवीन फलंदाज महत्वपूर्ण फलंदाज असेल तो म्हणजे गणेश येतोय. क्रमांक 3 वर आपल्याला पाहायला मिळेल तो म्हणजे गणेश. क्रमांक 3 जर आपण विचार केला ना सगळ्यात महत्वपूर्ण फलंदाज आपल्याला या क्रमावर फलंदाजी करताना पाहायला नेहमीच मिळत असतो. नवीन गोलंदाज
हरीश मांगेला क्रमांक 2चं षटक हाताळण्यासाठी आपल्याला पाहायला मिळतील. हरीश मांगेला एक नवीन संकल्पना आपण मास्टर क्रिकेटमध्ये पाहत आहोत या ओम ब्रह्मदेव मास्टर्स संघाच्या क्रीडा नगरीमध्ये. मग आपल्याला भरपूर कमी बॅनर्स पाहायला मिळतील आणि सर्व जे बॅनर्स आहेत जे आमचे दाते आहेत ते आपल्याला स्क्रीनवर पाहायला मिळणार आहेत. हरीश मनोज यांच्यासाठी पहिला चेंडू स्लोअर वन पद्धतीचा चेंडू हलक्या हाताने फक्त दिशा दाखवले आणि मला वाटतंय 6 चेंडू मनोज हे नॉन स्ट्राईकला उभे होते आणि पहिल्या चेंडूवर मान सन्मानाने 1 धाव पूर्ण केलेली आहे. कारण त्यांना माहिती आहे की त्यांचं उभं राहणं हे किती गरजेचं आहे पेनकरपाडा मास्टर्स संघासाठी. कारण या जर 43 धावा पूर्ण करायच्या असतील ना तर मनोज यांना चांगली फलंदाजी करावी लागेल. पुन्हा एकदा हरीश गणेशसाठी इथे मात्र लॉफ्ट करतोय चेंडू बराच वेळ हवेत आहे गॅपमध्ये आणि चेंडू निघून जातोय. 1 बाउन्स सीमारेषा पार येतोय या इनिंग्स मधील पहिला ब्रँडेड चौकार. यस वेलकम डीजे. धन्यवाद डीजे. इथे मात्र गणेश अतिशय घातक फलंदाजीची सुरुवात करताना पाहायला मिळत आहेत. दमदार चौकार ठोकतायत आणि 4 धावांनी संघ 10 धावसंख्येवर पोहोचतोय. पुढचा चेंडू फुलटॉस पद्धतीचा चेंडू यष्टीरक्षकामार्फत थोडीशी इथे मला वाटते चूक झाली आहे. चेंडू काही हातात विसावला नाही त्यामुळे 1 धाव. पंचांचा इशारा आपल्याला पाहावा लागेल. हा चेंडू नक्कीच बॅटला ब्रश झाला होता का. यस 1 धाव धावून पूर्ण होते. या दरम्यान धावसंख्या झाली ती म्हणजे 11 धावा. 43 धावा पूर्ण करायच्या आहेत. आमचे जे सर्व विद्यार्थी आहेत त्यांना विनंती असेल की सीमारेषेच्या बाहेरून आपण जायचं आहे. मनोज पाटील यांच्यासाठी हा चेंडू परंतु उजव्या यष्टीच्या जास्तच बाहेर जाणारा चेंडू असल्यामुळे पंचांमार्फत हा चेंडू अवांतर घोषित होते. जी चूक बघा पेनकरपाडा संघाने केली होती जवळजवळ मला वाटते 6 अवांतर चेंडू हाताळले होते आणि ती चूक नारंगी मास्टर संघ इथे करताना दिसतोय का. पुन्हा एकदा हरीश सोलवन पद्धतीचा चेंडू बॅटची कड घेतली होती. पुन्हा एकदा यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू विसावत नाहीये. 1 धाव धावून पूर्ण झाले. मनोज पाटील यांची जर खेळी पाहिली ना तर नक्की सावध पवित्रा घेतलेला दिसतोय. कारण मोठे फटके खेळण्यासाठी प्रसिद्ध असलेला मनोज पाटील जशी संघाला गरज आहे त्या पद्धतीने फलंदाजी करताना दिसत आहेत. हॅट्स ऑफ म्हणेन मी नक्कीच. पुढचा चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न होता परंतु अवांतर चेंडू. बघा मी आधीच सांगितलं होतं जी चूक पेनकरपाडा मास्टर्स संघाने केलेली आहे तीच चूक नारंगी मास्टर्स संघ करताना इथे दिसतोय. अजून एक अवांतर चेंडू. या अवांतर चेंडूच्या सहाय्याने धावफलक पुढे सरकलाय. धावा झाले 14 धावा. दुसरं षटक मैदानात मार्गस्थ असताना एक चांगली कामगिरी म्हणेन मी पेनकरपाडा मास्टर्स संघाची. धावा झाले 14. ओम ब्रह्मदेव क्रीडा मंडळ आयोजित ओम ब्रह्मदेव मास्टर्स चषक 2026 आपण पाहतोय. पहिला सामना पेनकरपाडा विरुद्ध नारंगी मास्टर्स. पुढचा चेंडू पुन्हा एकदा लॉफ्ट केलाय. चेंडू बराच वेळ हवेत आहे. चूक होते. झेल सुटतोय आणि गणेश सारख्या महत्वपूर्ण फलंदाजाला इथे जीवनदान देण्याचं काम केलं जात आहे. नक्कीच थोडेसे नाराज असतील क्षेत्ररक्षक कारण एक सोपा झेल होता परंतु शेवटच्या क्षणी झेल धरणीला दान केला जातोय. या दरम्यान 1 धाव धावून पुन्हा एकदा पूर्ण केली जाते. आता मात्र हलक्या हाताने कट केला जातोय. अतिशय सुंदर फटका. डी झोन मध्ये हा चेंडू जातोय. पंचांचा ऑफिशियल इशारा येतोय. 2 धावांनी धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकतोय. 17 धावा. धावसंख्या झाली ती म्हणजे 17. याच दरम्यान षटक संपताय दुसरं. या 2 षटकांच्या समाप्तीनंतर जर धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झालेत त्या म्हणजे 17 धावा. 8.5च्या सरासरीने येते संघ मजल मारताना दिसतोय तो म्हणजे पेनकरपाडा मास्टर्स संघ. याच दरम्यान गुडदे गावातील वरिष्ठ व्यक्ती वसंत म्हात्रे नानांचं येथे आगमन होत आहे. वेलकम सुस्वागतम असेल या ओम ब्रह्मदेव मास्टर संघाच्या स्पर्धेमध्ये. वसंत म्हात्रे नानांचं आगमन होत आहे.
नवीन गोलंदाज स्वतः कर्णधार योगेश घरात. पहिला चेंडू लॉफ्ट केला जातोय गणेश मार्फत आणि चेंडू निघून जातोय. या स्पर्धेचा येतोय पहिला दमदार षटकार. 6 धावा. विराज माझी काले डोंगराला रोय विराज माझी काले डोंगराला भैरोबाचे पाठी बहिणी कवीरा गो भैरोबाचे पाठी बहिणी कवीरा पाठाचे महिन्याला आई तुझी दसरा करते करण्याला पाठाचे महिन्याला आई तुझी दसरा करते करण्याला. थँक्यू डीजे. आता मात्र लाईन मध्ये थोडासा सुधार केला जातोय. पहिला चेंडू शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू हाताळला होता, त्यावर लगेच आक्रमण करण्यात आलं होतं आणि त्यानंतर मात्र एक जेन्युइन क्रिकेट पाहायला मिळतंय. मोठ्या फटकानंतर एक सिंगल काढण्याचं काम गणेश मार्फत केलं जात आहे. 24 धावा 24. इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू, मोठा फटका खेळण्याचा एक सुवर्ण संधी चालून आली होती, परंतु नक्कीच कधी कधी म्हणतात ना, सावध पवित्रा देखील हा घातक असतो. जे डेंजरस बॅट्समन म्हणून आपण नेहमीच म्हणतो ते कधीतरी आपल्याला सावध पवित्र्याने खेळताना दिसतात आणि त्यामध्ये अशी चुकी होते. इथे बघा, मी सांगितलं आणि लगेच जो नॅचरल गेम आहे मनोज पाटील दादांचा तो दाखवला जातोय. अजून एक षटकार येतोय. थँक्यू डीजे. बघा, मी आधीच सांगितलं होतं मनोज पाटील यांचा खेळ हा नैसर्गिक आक्रमण करणं आहे आणि कुठेतरी तसाच खेळ आपल्याला लगेच पाहायला मिळतोय. कारण जर पहिली 2 षटकं पाहिली तर नक्कीच एकेरी दुहेरी धावसंख्येवर भर दिला जात होता. यस, अमृत पाटील दादांकडनं लगेच ATM ओपन केलं जात आहे. मनोज पाटील दादांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक. आता मात्र बॅटची कड आणि इथे मात्र झेल ड्रॉप होतोय. संधी आली होती, परंतु या चुका ज्या आहेत ना, नारंगी मास्टर संघ नंतर विचार करेलच. कारण मला वाटतंय एक झेल या आधी देखील सुटला होता. आता मात्र चांगलं कमबॅक मी म्हणेन योगेश यांचं, कारण मोठा फटका आल्यानंतर लागोपाठचे 2 चेंडू निर्धाव हाताळले जात आहेत. षटक संपते या दरम्यान मला वाटते 3रं आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्येकडे लक्ष दिलं तर धावा झालेत त्या म्हणजे 30 धावा झालेल्या आहेत. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवत आहेत. 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता आहे. बघा, मास्टर्स क्रिकेटची नियमावली ही थोडीशी वेगळी आहे. भरपूर ठिकाणी आपण कंपल्सरी चेसिंग पाहत असतो, पण मास्टर चषकमध्ये तशी नियमावली नाही आहे. त्यामुळे 12 चेंडू आणि 13 धावांची आवश्यकता जी नियमावली आहे ती बऱ्याच खेळाडूंना माहिती आहे, सर्व कर्णधारांना माहिती आहे. त्यामुळे इथे सांगणं गरजेचं नाही आहे. 12 चेंडू 13 धावा कशा पद्धतीने पूर्ण करायच्या आहेत ते तुम्हाला प्लॅनिंग करावे लागतील. यापुढील सामना मोरवा आणि उमेरमान संघ, आपण देखील लगेच सज्ज राहायचं आहे. पुढचा सामना आम्ही लगेच सुरू करणार आहोत. नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. रमेश मांगेला, एक ऑलराऊंडर खेळाडू. पहिला चेंडू सरळ रेषेत गणेश यांच्या बॅटमधनं स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतो. 1 धाव धावून पूर्ण. दुसऱ्या धावेसाठी फलंदाज निघालेत आणि अतिशय आरामात 2 धावा धावून पूर्ण झाल्या. चांगली फलंदाजी मी म्हणेन गणेश आणि मनोज यांची, कारण ज्या पद्धतीने सुरुवातीलाच या क्रिस्टल ट्रॉफीज ज्या पाहिलेल्या आहेत ना, त्यामुळे खेळाचा दर्जा हा वाढवला जातोय सर्वच संघांमार्फत. अतिशय सुंदर ट्रॉफीज आपण पाहतोय या ओम ब्रह्मदेव मास्टर्स चषकमध्ये. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल केला जातोय. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्यानंतर इथे मात्र गणित थोडंसं सोपं झालेलं आहे. 11 चेंडू 11 धावांची आवश्यकता. पुढचा चेंडू गणेशसाठी. इथे मात्र चांगला चेंडू पाहायला मिळतोय. रमेश मांगेला देखील दाखवून देत आहेत की का मला एक अष्टपैलू खेळाडू आणि महत्त्वपूर्ण ऑलराऊंडर का म्हटलं जात आहे. नारंगी मास्टर्स संघामधून
चेंडू जातोय निर्धाव. स्लोरन पद्धतीचा चेंडू, लेग ब्रेक चेंडू, परंतु जास्तच चेंडू उजव्या यष्टीच्या बाहेर जाणारा चेंडू, त्यामुळे अवांतर चेंडू घोषित केला जातोय पंचांमार्फत. अजून एक अवांतर धाव. धावसंख्या झाले 33 धावा. 43 धावा कशा पद्धतीने पूर्ण होतील याकडे लक्ष असेल पेनकरपाडा मास्टर्स संघाचं. पुन्हा एकदा स्ट्रेट डाईव्ह सरळ रेषेत फटका खेळून काढलाय. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणेल. एक धाव धावून पूर्ण झाले. एकाच धावेवर समाधान मानावं लागेल. चांगली फेकी, अतिशय चांगलं क्षेत्ररक्षण. मला वाटतं संतोष आहेत तिथे. 34. स्लोरन पद्धतीचा चेंडू, शॉर्ट पिच चेंडू, बॅटची कट घेऊन निघून जातोय वेगाने यष्टिरक्षकाच्या मागे. फाईन लेग मध्ये येतोय हा एक दमदार चौकार. धन्यवाद डीजे. इथे मात्र थोडीशी चूक म्हणेन मी नवेश मांगेला यांची. स्लोरन पद्धतीचा चेंडू हाताळला होता, परंतु या 4 धावा मिळत आहेत. धावा झाले 38. 38 धावा. अजूनही 5 धावांची आवश्यकता आहे. 43 धावा जिंकण्यासाठी आहेत. इथे मात्र मोठा फटका आणि मॅच होते फिनिश. वेल डन पेनकरपाडा मास्टर्स संघ. पहिला सामना जिंकला जातोय तो म्हणजे पेनकरपाडा मास्टर्स संघामार्फत. मनोज पाटील आणि गणेश यांची तुफानी फलंदाजीच्या जोरावर पहिला सामना जिंकतोय पेनकरपाडा मास्टर्स. वेल डन. हार्दिक अभिनंदन असेल ते म्हणजे पेनकरपाडा मास्टर्स संघाचं. तसेच हार्ड लक म्हणेन मी नारंगी मास्टर्स संघासाठी की आपण देखील या मैदानावर चांगला खेळ दर्शवला, परंतु काही ज्या चुका झाल्या त्यामुळे नक्कीच हा सामना आपण पराभूत झाले आहात. परंतु खेळ आहे, खेळामध्ये हार जीत ही होतच असते. हार्ड लक म्हणेन मी नारंगी मास्टर्स संघाचं. तसेच वेल डन म्हणेन पेनकरपाडा मास्टर्स